जर तुम्हाला मैदान आवडलं असेल तर सगळ्यांनी हात वरती करून टाळ्या करा. सगळ्यांनी हात वरती करून जोरदार टाळ्या यात्रा कमिटी आणि जिथं जिथं कुस्ती मैदाना जिथं जिथं रामकथा तिथं बजरंग बली अदृश्य रूपानं हजर असतो. तुमच्या माझ्या हातानं काम करून घेतो. आज कोणतरी म्हणेल मी होतो म्हणून मैदान घडलं नाही, तुम्हाला भगवंताने इथं धाडलेला. कारण चिरंजीवी बजरंग बली आहे, शक्ती भक्ती नित्युक्त तो बजरंग बली आहे आणि बजरंग बली अदृश्य रूपानं तुमच्या माझ्यामध्ये हजर आहे. एकदा बजरंग बलीचा जय जयकार करूया. नाम साधन पैसे पे जळतील पर्वत पापाचे म्हटलं नामापरी तत्व नाही रे अनेक. सगळ्यांना हात वरती करा. ज्याला ज्याला हात आहे त्याने, जो हात वरती करणार त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही. बोलो बजरंग बली की, पवन पुत्र हनुमान की. धन्यवाद धन्यवाद. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने पण हात वरती केला. हा, त्यांना काळजी पुढल्या जन्मातले. हात नसल्यावर मग जेवायचं कसं, कपडे कशी घालायचे. महाराष्ट्रातील शेरदेल शुभम शिदनाळे उत्तर भारतातील रोहिल चौधरी बरोबर लढायला लागलेला आहे. रोहिल महाराष्ट्रामध्ये वादळ निर्माण करत चाललाय. त्यांना शेतपळात विकासवरती 2 मिनिटात विजय मिळवला. असा रोहिल चौधरी हरियाणाचा पानिपत मधलं पोरगा आहे. डोक्याला डोकं लागलेला, डोक्यातल्या विचाराने चालते. तिचं नाव कुस्ती आहे. बुद्धिबलाचा शास्त्रशुद्धत्व त्याचं नाव कुस्ती म्हटलेलं आहे. आज 16 एप्रिल 2026 वासंबेच्या पावन मातीमध्ये श्रीनाथ अष्टमी निमित्त कुस्त्याचं जंगी मैदान विटा खानापूर तालुका सांगली जिल्हा अखंड भारत आणि भारताच्या बाहेरी आजचं कुस्ती मैदान थेट प्रक्षेपण दिसायला लागलेलं आहे. संजय चव्हाण यांचा लाल माती युट्यूब चॅनल पटाला लागण्याचा प्रयत्न शुभम शिदनाळाचा रोहिल खेमेची पकड घेतोय. याच कुस्तीनं शिवप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांना बळ दिला. 18 पगड जातीतील 12 बलुतेदारातील शेतकरी शेतमजुरांच्या पोरांना तलवारी हातात घेऊन लढण्यासाठी सामर्थ्य निर्माण करून दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि या मातीमध्ये हिंदवी स्वराज्य घडला. तानाजी मालसर, येसाजी गंका, बाजी पासलकर, आनंद खर्चले, शिवा काशीत सगळे पलवान होते. नेसरीच्या खिंडीमध्ये धारा तीर्थ पडलेले प्रतापराव गुजर पलवान होते. हो, पन्हाळ्याच्या विडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अडकल्यानंतर विशाळगडाकडे जाताना खिंडीत लढाई झाली आणि तिथे बाजी प्रभू फुलाजी प्रभू धारा तीर्थ पडले. पुन्हा 6000 गणिम 300 मावळे मृत्यू समोर उभे, पण स्वराज्यासाठी आपल्या राजासाठी बलिदान दिलं असे मावळे या लाल मातीनं घडवले. रामप्रभूने गाव तिथं हनुमान मंदिर उभा केली आणि शिवप्रभूने तालमी उभा केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हक्काला वाहून हजारो मावळे घरभर पडले आणि मग हिंदवी स्वराज्य घडलं. तोच विचार पुढे 1858 ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली व्यापार करायला आणि इथल्या राजकारणात लक्ष घालू लागले आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात बंड केला. मंगल पांडेनं, तात्या टोपेनी, झाशीची राणीनं पलवानकीबद्दलच मंगल पांडे पुढे आले. तात्या टोपे पलवानकीवरती प्रेम करणारे. तोच विचार नेमजसी परत एकदा मातृभूमीला सागर दोरीपाट समुद्र पळून जाण्याची ताकद असणारे. तोच विचार जपला या मातीमध्ये भगतसिंग, राजगुरू सुखदेव या क्रांतिकारकाने. घरावरती तुळशीपत्र ठेवून वयाच्या 23व्या वर्षी फासावरती गेले. भगतसिंग, राजगुरू सुखदेव पहलवान होते. क्रांतीचे नाना पाटील ज्यांनी पत्री सरकार निर्माण केला, मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भूमिगत चळवळ उभा केली. क्रांतीचे नाना पाटील पहलवान होते. क्रांतिकारक नागनाथ अण्णा नायकोडे पहलवान होते. धुळ्याला ब्रिटिशांची ट्रेन लुटली, पैसे घेऊन खजिना घेऊन चालले होते. जीडी बापूलार, क्रांतीचे नागनाथ अण्णा नायकोडे या मंडळींनी
सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये वसंत फुलवणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते वसंतदादा पाटील ब्रिटिशांच्या विरोधात लढताना छातीवरती गोळा झेलला. कोपराचा घुटना शुभम सिद्धाला ठेवलेला आहे. जैन समाजातला पलवान, शाकाहारी पलवान हा पुण्याला सराव करतो. शिवरामदादा तलमीला महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी अभिजित खटके यांचा पट्टा. 2017ला याचा गुरु अभिजित खटके महाराष्ट्र केसरी झाले. 2018ला हिंद केसरी झाले. अभिजित खटके हा लोणीकरचा पलवान, हवाली तालुका पुणे जिल्ह्यातला एका सदन कुटुंबातला सोन्याचा चमचा जणू तोंडात घेऊन जन्माला आलेला सदन कुटुंबातला पलवान. कोपराचा घोटना शुभम सिद्धाने ठेवलेला. हा कोल्हापूरच्या मातीतला पलवाना दत्तवारचा शुभम सिद्धाळे. तो हिंदू गर्जना केसरीचा मानकरी आहे. महाराष्ट्रात 1 नंबरच्या जोडीत लढणारा पलवाना. उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारताशी कुस्ती लागलेला आहे. महाराष्ट्राचा श्वास म्हणजे कुस्ती, महाराष्ट्राचा ध्यास म्हणजे कुस्ती. रोहिल जी रुके, बातें मत कीजिए, कुश्ती कीजिए, कुछ जलवा दिखावे. हा थोडी वाळली माती टाकता का बघा. वाळली माती नहीं. रोहिल जी शुभम अच्छा घर का पहलवान है. हाँ कुस्ती कीजिए. दुखापत होस तर तू तर गड्या कशाला खाली थांबतो या. उचल की तुला बी माहिती आहे त्याची ताकद किती आहे. त्याचा वीक पॉइंट माहिती आहे, मास्टर पॉइंट तुला माहिती आहे. पवार कुटुंबींच्या वतीने 1,51,000 रुपये इनामाची कुस्ती. समोर चाला वासंबेच्या पावन मातीमध्ये. हो 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 हो. कच्च्या दिलाची आत्ताच बाहेर जावा. कच्च्या दिलाची आत्ताच बाहेर जावा. कोपराचा घोटना मानेवरती ठेवलेला आहे आणि उत्कृष्ट कॉमेंट्री केल्याबद्दल कुस्ती संघटक सुभाष आप्पा मेटकर यांच्या वतीनं मला 200 रुपयाचं बक्षीस आलं. माझ्या सर्व गरीब निवेदकाच्या पाठीवरती माझी थाप टाकलेली आहे. मालोजी दामोदर चव्हाण यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. हो आणि एक रंगी भरतो. होटाला लावू नका, हात बघता शुभम, होटाला हात लावू नका. एक लंगी मानेवरती कर. बल्ले 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 बल्ले. शुभम सिद्धाळे महाराष्ट्र केसरी अभिजित खटके दादाचा बट्टा. शुभम सिद्धाळे विजय झाला. वासंत मैदान मारलं शुभम सिद्धाळेला. महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी अभिजित यशवंत दादा फेटा घेऊन आतमध्ये. उत्कृष्ट कॉमेंट्री केल्याबद्दल आदरणीय मालोजी दामोदर चव्हाण यांच्या वतीनं मला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अर्जुन पवार यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. चांगली कॉमेंट्री केल्याबद्दल 300 रुपयाचं बक्षीस अर्जुन पवार साहेब यांच्या वतीनं माझ्यासाठी आलेला आहे. माझ्या सर्व गरीब निवेदकाच्या पाठीवरती माझी थाप टाकलेली आहे. त्यांचा मनापासून धन्यवाद आहे. खेळीच्या वातावरणात चांगलं मैदान पार पाडल्याबद्दल समस्त वासंबरकरांचा मनापासून धन्यवाद बाळगून आजचंही कुस्ती मैदान संपल्याचं जाहीर करतो. त्या रोहिल चौधरीला मी फेटा बांधा. आप्पा विजय आप्पा रोहिल आजा इधर. पुढल्या वर्षी जर कोणी इच्छुक असेल 1 नंबर 2 नंबर कुस्ती जोडायला तर आपण आपल्या नावाची नोंद देऊ शकता. 1 नंबर 2 नंबर कुस्ती जोडण्यासाठी पुढल्या वर्षी जर कोणी इच्छुक असेल तर या. प्रसाद पवार यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 200 रुपयाचं बक्षीस दिलं. प्रसाद पवार यांच्या वतीनं एका भावकीनं दुसऱ्या भावकीचा सन्मान केलेला आहे.
प्रसाद पवार यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेडीसाठी मला 200 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. लाला शेठला बोलवा हो. लाला शेठ 1 नंबरचं फाउंडेशन. 1 नंबर कुस्तीची दुनियेचे लालासाहेब शेठ पवार, अभिजित शेठ पवार, सचिन शेठ पवार, अरविंद शेठ पवार.